माझ्या आयुष्यात बाबासाहेब खूपच उशिरा आले. आज मी इथे बसले हे बाबासाहेबांमुळे. पूर्वी हिरो हिरोईनचा सिनेमा असायचा आणि जसा तो माणसांचा सिनेमा व्हायला लागला ना, तसं आमच्यासारख्या कलाकारांचं खूप सोपं झालंय. संध्याकाळी काहीतरी नागराजचा फोन आला. त्याच्या आधी आम्ही भेटलो नव्हतो, काहीच नाही. तर नागराज मंजुळे मला असा माझा प्रयोग संपल्यावर 9:30-10ला ठाण्याला गडकरीच्या बाहेरच्या रस्त्यावर उभं राहून त्याने मला फॅन्ड्रीचं स्क्रिप्ट ऐकवलं होतं. म्हणजे त्याच्या आधी आम्ही कॅन्टीनमध्ये बसलो, पण थोडा वेळ झाल्यानंतर आम्हाला तिथून हाकलवलं आणि फॅन्ड्री माझ्या वाट्याला तसा आला. माझ्या आयुष्यात बाबासाहेब खूपच उशिरा आले, खूप उशिरा आले. पण जेव्हा आले ना, तेव्हा जो मी त्यांचा हात पकडलाय ना, तर तो सोडायचा नाही ठरवलंय. आणि त्यांचा हात धरतच मी आता त्यांना ओळखतेय, शोधतेय. आज तर इथे आल्यावर मला असं झालं ना की बाप रे, म्हणजे एकतर मी एवढी वर्षी इथे का नाही आले. आणि बाबासाहेबांनी काय दिलं, आज मी इथे बसले हे बाबासाहेबांमुळे. तुम्ही जे मगाशी सांगितलं की कान्स, रेड कार्पेट, मला वाटतं हे सगळं त्यांच्यामुळेच आहे. कारण की आपल्यालाही काही मत असतं हे त्यांनी आम्हाला शिकवलं आहे, किंवा त्याची बोलतात ना जाणीव करून दिली. तर मला असं वाटतं की मी आज जे जे काही आहे ते बाबासाहेबांमुळे. आणि फॅन्ड्रीपासून मी जरा जास्त, आपण ना गप्पाच मारायच्यात आपल्याला. सो फॅन्ड्रीच्या पासून मला निलेशन आपल्या ज्या गप्पा झाल्या ना, की तेव्हापासून मला असं स्वतःला खूप अपराध्यासारखं वाटायला लागलं होतं. कारण की ना त्याच्या आधी खरं सांगते, मला स्वतःला असं एवढ्या जवळून ह्या गोष्टी मी बघितल्या नव्हत्या, किंवा बघूनसुद्धा दुर्लक्ष करत होते. सो नागराजमुळे आणि फॅन्ड्रीमुळे मला माणूस म्हणून मी जरा जगायला लागले आणि माणूस म्हणून वेदना व्हायला लागल्या. सो एक असतं ना की या कलेमुळे मला ह्या सगळ्या गोष्टी माझ्या वाट्याला आल्या. खरं सांगू, आम्ही ना मला वाटतं अरे आजच कान्स आजच डिक्लेअर झालं आहे, आज दुपारी. तर मला वाटतं गेल्या वर्षीचा हाच दिवस आहे की अनाऊन्स झालं होतं की ऑल वी इमॅजिन ॲज लाईट कॉम्पिटिशनला सिलेक्ट झाली. आजच दुपारी मी आत्ता बघत होते. तर आधी तर कोणताही सिनेमा निवडताना हा एक वेगळा विषय आहे, आपली भूमिका वेगळी आहे, हे डोक्यात असतंच. पण एवढं काही होईल ना हे अजिबात याचा विचार केला नव्हता. आणि अचानक मग एप्रिलमध्ये अनाऊन्स झालं की कॉम्पिटिशनला फिल्म सिलेक्ट झाली आहे. तर इतर मुलींसारखं एक तर कान्स म्हणजे माझ्या डोक्यातही हेच होतं ना की सिनेमा आहे, आणि सिनेमापेक्षा ते एक असतं ना रेड कार्पेट आणि मग तो गाऊन वगैरे, ह्या गोष्टी जास्त डोक्यात होत्या की फॅशन आणि ह्याव त्याव सगळं. त्याची तयारी चालू झाली आणि दडपण होतं. तिथे गेलो आणि तिथे गेल्यावर आहे ना त्यांचं असं खूप प्रोटोकॉल होता. तर आम्हाला आदल्या दिवशी असं खूप सांगितलं गेलं होतं की असं एक गाडी येणार, गाडीने तुम्ही असं जाणार, जास्त वेळ नसतो, फक्तच उभं राहायचं आणि एक पोज द्यायची, इथल्या फोटोग्राफर्सना, तिथल्या फोटोग्राफर्सना, आणि पुढे जायचं वगैरे. असं खूप गोष्टी सांगितल्या होत्या आणि दडपणच होतं आम्हाला. आणि आम्ही निघालो आणि एक तर ते होतं ना जरा दुसरा देश, त्यात माझी आणि इंग्लिशची बोंब. आणि आम्ही निघालो आणि म्हटलं ना, गाडीतून उतरताना तोपर्यंत आम्हाला असं थोडं टेन्शनच होतं सगळ्यांना. गाडीतून उतरताना असं पाऊल बाहेर टाकताना आम्हाला ना मराठी गाणं कानावर पडलं, गुलाबी साडी. तर तर एकदम असं दुसऱ्या देशात असं आपलं मराठी ऐकल्यावर एकतर दडपण नाहीसं झालं. आणि
थिरकायला लागलो अरे आम्ही. म्हणजे जे काही एवढे दिवस असं चाललं होतं ना डोक्यातलं, थिरकायला लागलो, नाचायला लागलो. आणि माहीत नाही पण ना इतकं भारी फील झालं ना की आपला एक सिनेमा आणि असं असतं ना आपल्या मातीतला सिनेमा, खूप साधीशी गोष्ट. तसं बघायला गेलं तर आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडत आहेत त्याच्यावर आधारितच होता. म्हणजे आपल्या मातीतला सिनेमा लोकांना तिथे एवढा आवडतोय ह्यानेच एक तर भारी वाटलं. आणि आपल्या यशाचा आनंद आपल्यापेक्षा, जसं तू सांगतोय ना की इतरांना म्हणजे हे सगळीच माझी माणसं आहेत, त्यांनी जास्त सेलिब्रेट केला ना ह्याचा जास्त आनंद झाला. अरे बरोबर. म्हणजे इथे काय घडतंय नाही माहीत होतं आम्हाला तिथे फक्त आम्ही आमचं सेलिब्रेट करत होतो. इथे आल्यानंतर बघितलं ना की प्रत्येकाने म्हणजे ते माझं यश किंवा आपल्या इंडियन सिनेमाचं यश ते असं पर्सनली घेऊन स्वतःचं यश म्हणून सेलिब्रेट केलं. त्याचं खूप भारी वाटलं. खरं सांगायचं तर मराठी सिनेमा माझा खूप जवळचा आहे आणि माझं म्हणणं हेच आहे की मराठी सिनेमाच्या कंटेंटमध्ये एवढी ताकद आहे ना, म्हणून तर हिंदीवाले पण आपल्या मराठी कंटेंटच्या अगदी चाहते आहेत. आणि मध्ये जेवढी ताकद आहे ना, म्हणजे मी तर सांगते की हिंदीवाले काय हॉलिवूडवाल्यांनाही आपला कंटेंट तेवढाच आवडतो. सो मला मराठी माझ्या खूप जवळचं आहे. आणि फक्त काय म्हणजे मला असं वाटतं कुठे कमी पडतो तर आपण पोहोचवायला कमी पडतो. जे मी लास्ट टाईम पण काही अवॉर्ड फंक्शनमध्ये म्हटलं होतं ना की आपल्याकडे खूप चांगलं लिहिलं जातं आणि खूप नवीन मुलं खूप उत्तम लिहित आहेत, फक्त योग्य माणसं योग्य माणसांपर्यंत पोहोचत नाही आहेत. जर ते झालं तर मग आपला हात कोणीच नाही धरणार. अरे खरं सांगू कधीच नाही. आणि तू जे बोलतोयस ना की आता हे दिसणं रंग, आणि मला असं वाटतं ना तो एक काळ होता, आता बदललं आहे चित्र. म्हणजे मला वाटतं पूर्वी हिरोईनचा सिनेमा असायचा आणि जसा तो माणसांचा सिनेमा व्हायला लागला ना तसं आमच्यासारख्या कलाकारांचं खूप सोपं झालं आहे. कारण की ती माणसं अशी आपल्यातली वाटायला लागली ना रे. आता एक शेतमजूर आहे आणि तो असा मस्त टाय बी लावून असं गोरा चालत आला तर तो नाही ना. सो जेव्हा तो माणसांचा सिनेमा व्हायला लागला तेव्हा सगळ्या गोष्टी सोप्या होत गेल्या. क्या बात आहे. म्हणजे आता तुझ्या आणि मला नाही आठवत, म्हणजे मी माझं पहिलं नाटक जेव्हा झुलवा केलं ना तेव्हापासून मी काय माझ्याबरोबर जेवढे कलाकार होते ना ते सगळे असे माझ्यासारखेच होते, सावळे. आणि म्हणजे म्हटलं ना ती माणसं अशी वाटत होती. त्याच्यामुळे माझी सुरुवातच अशी झाली की मला जेवढे डिरेक्टर मिळाले, जेवढे काही आहे ना, म्हणजे अशा लोकांबरोबर मी काम केलं त्यांची ही अटच नव्हती. इवन मला आता माझे आवडते जे डिरेक्टर आहेत ते सांगतात छाया तू आहे तशीच राहा, तू खा पी मस्त राहा. हो, खरं तर माझा तसा काहीच संबंध नव्हता या इंडस्ट्रीशी. मी माझं कबड्डी बिब्बडी ह्याच्यात बिझी होते. पण अचानकच काय झालं ना 2001मध्ये अचानक माझा मोठा भाऊ आणि माझे वडील मला सोडून गेले. आणि ते दोघंही माझे खूपच जवळचे होते, माझा भाऊ आणि त्यांच्या जाण्याने ना मी म्हणजे संपून गेले होते, कंप्लीट संपून गेले होते की म्हणजे मी घरातून बाहेर पडत नव्हते. आणि ते अचानक होतं ना की घरातला मोठा माणूस गेल्यावर. आणि मी ना खूप उशिरा घराच्या बाहेर पडले. आताच्या मुली अशा 17-18 वयापासूनच स्वतःचा विचार करायला लागतात वगैरे, आणि मी तशी नव्हते अजिबात. आणि वडील आणि भाऊ गेले आणि मी इतकी रून गेले की मला काही सुचेच ना, मी घरातून बाहेर पण पडत नव्हते. आणि एका पॉईंटला ना असं झालं की मला स्वतःलाच आणि इतर आजूबाजूची माणसं सांगायला लागली की अगं आता म्हणजे झालं, आता तर पुढचा विचार केला पाहिजे, घरातून बाहेर पड, लोकांना भेट. पण माझ्याने काही ते होत नव्हतं. पण काही दिवसाने मला असं वाटायला लागलं की ह्यातून बाहेर पडायला पाहिजे. हे सगळं असं ऐकताना फिल्मी वाटेल तुम्हाला, पण हे खरं आहे. मग मी एक दिवशी मलाच असं झालं की यार काय करता येईल. आणि मी पेपर वाचत होते आणि पेपरमध्ये मी ॲड बघितली
प्रोफेसर वामन केंद्रे यांचं अभिनयाचं वर्कशॉप होतं. आणि मला असं झालं की या निमित्ताने आपण आहे ना घरातून बाहेर पडूया. ते 15 दिवसाचं वर्कशॉप होतं. सो माझा फक्त हा प्रयत्न होता की कोणत्या तरी कारणाने आपण घरातून बाहेर पडू, नवीन लोकांमध्ये जाऊ, ज्यांना माहीत नसेल माझ्या आयुष्यात काय घडलं आहे. फक्त एवढं डोक्यात ठेवून मी ते वर्कशॉप अटेंड करायचं ठरवलं. आणि तिथे गेल्यावर मग मी रमले त्यात, कारण की तिथे खूप वेगवेगळ्या वयोगटातले माणसं भेटत होती मला, वेगवेगळ्या विचारांची, आणि ते मला ना आवडायला लागलं. आणि मग मी रमले अरे त्यात. आणि त्या वर्कशॉपचा मला एक फायदा झाला ना की सरांनी ना मला असं प्रत्येक वेळी अशी माझी लायकी दाखवून दिली की ते होतं ना अशी माणसं आयुष्यात पाहिजेत. हां, अशी माणसं पाहिजेतच आयुष्यामध्ये. येस, म्हणजे ना आपल्याला खूप सोपं वाटतं ना की म्हणजे आताही मला काही नवीन मुलं भेटतात ना, काहींना खूप गोष्टी सोप्या वाटतात. असं वाटतं आपण दिसायला छान आहोत, आपली हाईट आहे, पर्सनॅलिटी आहे, की असे 4-5 फोटो काढले की आपल्याला कामं मिळतात. थोडंफार मलाही तसंच वाटलं होतं सुरुवातीला. पण ना त्या वर्कशॉपचा मला एक फायदा झाला की त्यांनी आहे ना मला काय काय नाही आहे माझ्यात, आणि तुला काय काय नाही आहे ना हे मला दाखवून दिलं सरांनी. मला माझी भाषा, मी कोकणातली असल्यामुळे आणि मी हाऊसिंग बोर्डमध्ये राहत असल्यामुळे ना खूप वाईट, म्हणजे अजूनही खूप चांगली असं नाही, पण मला न आणि नतला फरकही कळत नव्हता. म्हणजे इथपासून माझी सुरुवात होती. सो सरांनी मला की तुला भाषेवर काम केलं पाहिजे, तुला वाचनाकडे लक्ष दिलं पाहिजे, ह्या गोष्टी ना मला तिथून आल्या. आणि मग ते असं वाटायला लागलं की सोपं नाही आहे, ह्याच्यावर खूप काम केलं पाहिजे. सो ते वर्कशॉप, आणि मग 15 दिवसाचं वर्कशॉप केलं. मी मगाशी म्हटलं होतं कोणाचा तरी फोन वाजणारच. सो तर ते 15 दिवसाचं वर्कशॉप केलं. पण पुन्हा तेच आहे, 2001मध्ये मी वर्कशॉप केलं होतं. आणि मला त्याच्यानंतर मी पहिलं नाटक 2006मध्ये केलं. सो 5 वर्ष मी धडपडतच होते. फॅन्ड्री, खरं सांगायचं तर फक्त तुला एका कलाकाराचं माहिती आहे ना की त्याच्या आधी आणखीन एक नाव होतं, पण ते बोलतात ना दाने दाने पे लिखा खानेवाले का नाम, तसं माझ्या बाबतीत झालं. आधी एक कोणतरी वेगळी ॲक्ट्रेस त्यांच्या डोक्यात होती, त्याच्यानंतर एक वेगळी ॲक्ट्रेस होती, पण त्यांचं काहीतरी आपापसात गोष्टी काहीतरी जमून नाही आल्या. आणि त्यावेळी मी एक नाटक करत होते अंगाई नावाचं, आणि मला अचानक संध्याकाळी काहीतरी नागराजचा फोन आला. त्याच्या आधी आम्ही भेटलो नव्हतो, काहीच नाही. त्याचा अचानक फोन आला मला की मी नागराज मंजुळे बोलतोय आणि मी एक फिल्म करतोय, तर आपल्याला भेटता येईल का? तर मी त्याला म्हटलं की नाही, माझा नाटकाचा प्रयोग आहे. तर मी म्हटलं कधी भेटायचं? तर त्याचं झालं ना आजच भेटायचं आहे. तर मी म्हटलं नाही, माझा एक नाटकाचा प्रयोग आहे, तर आज भेटणं शक्य नाही होणार. मग त्याने परत फोन केला की किती वाजता फ्री होणार आहे? तर मी म्हटलं माझं काहीतरी 9:30, कारण 7:30चा प्रयोग होता. म्हटलं 9:30-10 वाजतील. कुठे आहे प्रयोग? तर ठाण्याला आहे. तर त्याने सांगितलं की नाही, आपण आजच भेटूया. तर नागराज मंजुळे मला असा माझा प्रयोग संपल्यावर 9:30-10ला ठाण्याला गडकरीच्या बाहेरच्या रस्त्यावर उभं राहून त्याने मला फॅन्ड्रीचं स्क्रिप्ट ऐकवलं होतं. म्हणजे त्याच्या आधी आम्ही कॅन्टीनमध्ये बसलो, पण थोडा वेळ झाल्यानंतर आम्हाला तिथून हाकलवलं, कारण त्यांना ते बंद करायचं होतं. मग बाहेर येऊन त्याने मला ती 1 लाईन ऐकवली होती, आणि फॅन्ड्री माझ्या वाट्याला तसा आला.